मित्रांनो, कशात तुम्ही सगळे बरे आहेत ना? तर आशा करतो की नक्कीच तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहात. तर मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, जस्ट मी आत्ता आहे मुंबईमध्ये आणि इकडे खास आम्ही एन्जॉय करण्यासाठी आलो आहोत, फिरण्यासाठी आलो आहोत. आता जस्ट मी आहे रूमवरती, दादांची रूम आहे आणि सोबत असणार आहेत ते आमच्या मॅडम. इकडे रेडी होऊन बसले आहेत, मी सुद्धा रेडी झालो आहे. इकडे असणार आहेत ते आपल्यासोबत दादा आणि ताई. तर आम्ही आता जाणार आहोत ते म्हणजे जीवदानी ना दादा. हां, पहिला पॉईंट असणार आहे आमचा जीवदानी आणि पुढील पॉईंट मला काही माहिती नाही, कारण मी कधीच तर येतो इकडे असं भटकण्यासाठी. तर सर्व हिस्ट्री आहे जे काय आहे ते दादांना माहिती आहे, ते सांगणार आहेत. तर तुम्ही व्हिडिओज कंटिन्यू बघत राहा. चला आता निघाले आहोत आम्ही रूमवरून. इकडे असणार आहेत ताई. ताई आई करा. आणि ह्या मॅडमने खूप हट्ट घेतला होता, खूप महिन्यापासून सारखी कंटिन्यू इकडे बोलत होते. आणि आमच्यासोबत एक असणार आहे तो बाबू. बाबू तुझं नाव काय? मलाच काही समजलं नाही काय बोललं ते, असं लहान आहे. तर इकडे आहेत दादा आणि ताई आणि आमच्या मॅडम येणार आहेत इकडे. तर आता आपण दादांना विचारूया कुठे कुठे नक्की आम्हाला फिरवणार आहेत. फिरवणार तुला कुठे? कलम ब्रिज, अर्नाला ब्रिज अजून. तर पहिला पॉईंट असणार आहे आमचा जीवदाने. तर जीवदाने इथून समोरच आहे मित्रांनो, हे बघा. कारण जीवदानेच्याच खाली त्यांचं विरारमध्ये एक रूम आहे. इथून जीवदानीचा डोंगर दिसत आहे. तर चला जाऊया आता आपण. तिकडेच गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो जीवदानी. तर व्हिडिओज कंटिन्यू बघत राहा मित्रांनो. तर इथून आम्ही चालत जाणार आहोत आणि तिथून पुढे रिक्षाने जाणार आहोत जीवदानीपर्यंत. तिकडे दादा छोट्याला घेऊन गेले आहेत गाडीवरती फिरण्यासाठी. काल मित्रांनो रागून आले होते इकडे घेऊन आलो नाही म्हणून. खूप महिन्यापासून हट्ट करत होते ते की जीवदानी बघायचे जीवदानी बघायचे आहे. तर तिचं मित्रांनो स्वप्न आज पूर्ण होणार आहे. लहानपणापासून तिचं स्वप्न होतं की जीवदानी बघणार म्हणून, आणि तोच स्वप्न आज पूर्ण होणार आहे तिचं. तर फारसा मला काय माहिती नाही इकडचा मुंबईचा. सोबत असणार आहेत आमचे दादा आणि तेच आम्हाला फिरवणार आहेत. जस्ट नाश्ता झाला आमचा मस्तपैकी. सकाळ सकाळ ताईने इडल्या बनवल्या होत्या, इडल्या खाल्ल्या. काल आम्हाला रात्र झाली मित्रांनो इकडे पोचायला. रात्री 12 वाजता पोचलो होतं मी ते विरारमध्ये. तर चला आता भेटूया आपण डायरेक्ट जीवदानीच्या डोंगरावरती. तर मित्रांनो आम्ही आता चाललो स्कूटीवरती आणि ताई आणि आमच्या मॅडमना आम्ही आणि छोटा बाबू यांना आम्ही रिक्षात पाठवले आहे. ड्रायव्हिंग करत आहे तिकडे जाता. समोर डोंगरावरती काही अंतरावरती हे जीवदानीचं मंदिर दिसत आहे. आता आम्ही पोचलो आहोत मित्रांनो जीवदानीच्या पायथ्याशी. तर चला आमचे माणसं पण लगेच पोचले आहेत. इथून आता आम्ही आरती घेतली आहे आणि चप्पलसुद्धा आम्हाला इथेच काढायला लावले आहेत. आता असंच बिना चप्पलानं जायचं आहे चालत चालत. तर हे बघा मित्रांनो, म्हणजे वरती जीवदानी जायला ना 2 मार्ग आहेत. एक तर असं पाय जावं लागतो पायऱ्यांनी आणि त्या साईडला रोपवे आहेत. तर आम्ही जाणार आहोत रोपवेने आणि येते वेळी आम्ही येणार आहोत चालत. तर चला रोपवेमधून पहिल्यांदा मी मजा घेणार आहे. आणि मॅडम बघा किती खुश दिसत आहे तिकडे. लहानपणीचं स्वप्न तिचं आज पूर्ण होणार आहे. नेपाळी आहे, नेपाळी नेपाळी. चला जाऊया.
या इकडे तिकीट काउंटर. तर मित्रांनो रिटर्नचा तिकीट आहे एका व्यक्तीमागे 250 रुपये. तर आमच्या चौघांचे झाले 1000 रुपये. बारक्या बाबूचे किती घेतले? 2000. किती? 500. तर आतमध्ये बघा किती माणसं आहेत मित्रांनो, कारण हे सगळे रोपवेचे कस्टमर बसले आहेत इकडे. हे आहे तिकीट. हे बघा टोटल अमाऊंट आहे 1000. हे बघा मित्रांनो समोर रोपवे येतोय. समोर जीवदानीचं मंदिर आहे. तर ह्याच रोपवेने आम्ही जाणार आहोत. फायनली बसलो मित्रांनो मी आता रोपवेमध्ये. तर थोड्याच्या वेळेमध्ये जाणार आहे टूरवरती. फर्स्ट टाइम तर मित्रांनो ह्याच्यामुळे ना मला पण रोपवेमध्ये बसण्याची संधी मिळाली आहे. फायनल उतरलो आता रोपवेमधून. आता जाऊया वरती. आरती असते ती पण आरती मिळाली आम्हाला. आल्यासारखं देवीचं मस्त चांगल्या पद्धतीने दर्शन झालं आहे. आणि आरती चालू असते वेळे काही महिला होते त्यांच्या अंगामध्ये देवीसुद्धा आले. मला बघूनच खूप भीती वाटली होती. तुमची आत पूर्ण झाली ना? काय काय मागितलं देवी? तर चला इथे आता नाश्ता करत आहोत आम्ही. नाश्त्याला असणार आहेत वडापाव सोबत मिरची. तर चला आता आम्ही वडापाव घेतले. आता एका ठिकाणी बसून छान आम्ही नाश्ता करणार आहोत. चला दादाने जास्त भूक लागली आहे. दादाने सुरुवात केली आहे. हा बघा कुठे बसला आहे निवांत मस्तपैकी मजा घेतोय. मी हा बघितलाच नाही. हा आहे जीवदानीचा नजारा. हे समोर दिसतोय ना, इथून रोपवे आला होता. रोपवे कोणता पॉइंट आहे दादा? हा इकडून 5 पायरीला खाली जातो. 5 पायऱ्या.
हा समोरचा एरिया कोणता आहे? सर हावे रोड आहे. तर इथे मॅडम गेले आमचे आता पैसे चिपकवण्यासाठी. बघा इथे पैसे चिकटवितात. कसे चिपकतात? काय असतं जादू दादा? हे बघा काही लोकांनी पैसे चिपकवले आहेत खाली. हे मोठा दगडच आहे हा, पण त्या दगडाला पैसे चिपकतात. चिपकतात की नाहीत? नाही चिपकत ना. मॅडमचे पैसे काही चिपकत नाहीत. साईडलाच कालभैरव देवाची मूर्ती आहे. देव नाराज आहेत ना? देव नाराज असते म्हणून पैसे चिपकले नाही तुझ्या हातून. मी लगेच चिपकवले असते. तर आम्ही पायथ्याशी खाली उतरलो आता जस्ट रोपवेमधून. तर आम्ही जाणार आहोत दुसऱ्या पॉईंटला. तर मित्रांनो मी आताची जी व्हिडिओ असते इथे स्टॉप करतो आहे. दुसऱ्या पॉईंटला गेल्यानंतर मी पुन्हा कंटिन्यू शूट करणार आहे. नाहीतर आपली जी व्हिडिओ आहे ना ती लॉंग होणार आहे, खूप मोठी होणार आहे. त्यामुळे मी इथे स्टॉप करतो आहे. पुढच्या नेक्स्ट पॉईंटला गेल्यानंतर मी पुन्हा तिथून कंटिन्यू करणार. तर मित्रांनो आता मी जस्ट पोचलो आहे अर्नाळा बीचवरती. मस्तपैकी रूमवरती गेलो. पुन्हा मी शर्ट घातलं, चेंज केला. आता टी शर्ट घातलं आहे. मस्त वाटतंय कारण शर्ट होता त्याच्यामध्ये गरम वाटत होतं ना. आता आमच्यामधले मात्र 2 माणसं ह्या ठिकाणी कमी आहेत. इकडं असणार आहेत आमचे दादा, इकडे आहेत आमचे मॅडम आणि ताई आणि छोटा बाबू होता. त्यांना तिथे रूमवरती सोडलं ना. आम्ही तिघं जण इकडे स्कूटीवरती. आता यांचं गाव असणार आहे कुडा. तर यांना पूर्ण मुंबईची हिस्ट्री माहिती आहे. तर हेच फिरवणार आहेत आम्हाला. हां तर मग काय बोलायचं. हे असणार आहे आमचा आजच्या दिवसातला दुसरा पॉईंट. आता आणखीन कुठल्या पॉईंटला जायचं आहे तुझं? कलम ब्रिज. ते तुम्हालाच माहिती आहे कलम ब्रिज कुठे आहे ते. तर आमचा नेक्स्ट पॉईंट असणार आहे तो म्हणजे कलम ब्रिज. चला थोडाफार इकडे आपण बघूया नजारा. मस्तपैकी कुत्रं पण इकडे एन्जॉय घेत आहेत. काय ते केस आहेत ना. कुत्र्यांची मजा आहे. हे केस आहेत ना. बारे आम्ही आलो आहोत म्हणजे ते नाला सोपारा येथे फिश मार्केट जो आहे ना त्या ठिकाणी आलो आहोत. मच्छी मार्केटला संध्याकाळला काहीतरी घेत आहोत आम्ही मस्तपैकी फ्राय मारण्यासाठी. यावर किती मोठा मार्केट आहे. बघितलं काय मित्रांनो खूप मोठा आहे मच्छी मार्केट.
तर या ठिकाणी आम्ही आता करले घेतले आहे, मस्तपैकी फ्राय मारणार. चला करले घेतले आहे. आता कोलंबी पण घ्यायची आहे आम्हाला. तर कोलंबी घेण्यासाठी चाललो आहोत आम्ही. कसं किलो आहे? एवढी महाग मच्छी आहे ना. गावाला कशी एकदम मस्तपैकी चांगली फ्रेश मच्छी आणि एकदम ताजी ताजी मस्त आणि एकदम स्वस्त्यात मस्त मिळत असते. आणि मुंबईला कशी एकदम महाग. त्याची मजा फिरणार. हां, एवढा फिरलो ना मित्रांनो, खूप फिरलो आहे. असा पाय दुखत आहेत ना, दिवसभर फिरलो आहे. तर जाऊन मस्तपैकी आंघोळी करून मस्त ताणून देतो.